नमस्कार, मी आकाश देवकर, आदिजा बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेड, कंटेनर हाऊस ऑफिस मॅन्युफॅक्चरर, देहू, पुणे, महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे. तर आपण हे बनवत आहोत कॉटेज. तुमचं रिसॉर्ट असेल, तुमची कुठेही टुरिस्ट पॉइंटला जागा असेल जिथं तुम्हाला कॅम्पेनिंग चालू करायचंय, त्याच्यामध्ये त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे काही रूल्स असतात कंस्ट्रक्शन संदर्भात, जिथे तुम्हाला बांधकामाला परमिशन नाही, अशा ठिकाणी तुम्ही रेडीमेड कॉटेज घेऊन जाऊन तिथं इन्स्टॉल करू शकतात. हे पूर्ण कंटेनर मध्ये आहे. तुम्हाला फ्रंट साइडनी कंटेनर दिसणार नाही. या साईडने जर तुम्ही बघणार असाल, इकडे येऊन दाखवा तुम्ही, तर कंटेनरचा पत्रा लावलेला आहे. याची इथून इथपर्यंत उंची दिली 7 फूट, त्याचबरोबर ती 2.5 फुटाचा ट्रायंगल दिलाय. पूर्ण हाईट हे येणार 10 फूट. त्याचबरोबर जिथं तुमचा पाण्याचा भाग असेल, मॉइश्चरचा भाग असेल, त्या भागामध्ये हे सगळं जे मटेरियल आहे ते 100% वॉटरप्रूफ आहे, 100% वर्क करतंय. कारण आपण इथं फ्लोरिंग साठी, त्याचबरोबर वॉल क्लायडिंग साठी, सिलिंग साठी आपण पार्टिकल बोर्ड न वापरता आपण वापरले आहे सिमेंट बोर्ड. फ्लोरिंगला 18 mm, इकडे आपण 10 mm वापरलाय, इकडे आपण 8 mm वापरलाय. त्याचबरोबर तुमचा जर व्ह्यू साइड असेल, म्हणजे तुमचा फॉरेस्टचा व्ह्यू असेल, डोंगराळ भागाचा व्ह्यू असेल, त्याचबरोबर तुमचा वॉटर व्ह्यू असेल, तर व्ह्यू साठी आपण पूर्ण इथं ग्लास दिलेली 5x5 ची. त्याचबरोबर आपण इथं जो डोर देणार आहे तो पण आपण इथं ग्लास डोर देणार आहोत. आणि इकडे वायरिंगच्या आपण वरती सिलिंग मध्ये कुठलीही लाईट याच्यामध्ये दिलेली नाही, तुम्हाला मेंटेनन्स फ्री करून दिलेला आहे. नवीन ज्या लाईट आलेल्या आहेत डे आणि नाईट मध्ये जो मूड वर्क करतात, तशा लाईट आपण इथं वॉलला लावणार आहोत. एसी साठी पॉईंट दिलेला आहे. इथं तुम्ही बेड ठेवू शकता, तुमचा 6x6चा 6x7चा जो काय असेल तो. आणि त्या बेडच्या दोन्ही साईडला आपण चार्जिंगचे पॉईंट दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण वॉल फॅन साठी इथं एक पॉईंट दिलेला आहे. वॉल फॅन साठी आपण इथं तुम्ही वॉल फॅन लावू शकता याच्यावरती, किती इथं साईडला, किंवा या साईडला पण तुम्ही वॉल फॅन लावू शकता. त्यासाठी पण आपण इथं तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. त्याचबरोबर फ्रंट साईडला आपण टीव्ही साठी पॉईंट दिलेला आहे. इथं टीव्ही लावू शकता. इथं चार्जिंग साठी दिलेला आहे, मेन बोर्ड दिलेला आहे. त्याचबरोबर इकडे ट्यूब साठी पॉईंट दिलेला आहे. ही पूर्ण एक रूम आपण साधारणतः इथं 12x10 ची रूम दिलेली आहे. आपण जी बाहेरची गॅलरी तुम्ही बघितली ती 4x10 ची गॅलरी, आणि इथं आपण प्रॉपर असं 7 फूट बाय 4 फुटाचं टॉयलेट दिलेलं आहे. टॉयलेट तुम्ही बघू शकता. टॉयलेटला आपण साईडने एसी शीट लावलेत. टॉयलेट दाखवा. टॉयलेटला हे जे वापरले आपण ते एसी शीट आहेत. हे वॉटरप्रूफ मटेरियल आहे. याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत कलरचे. एक्झॉस्ट फॅन दिलाय. फ्लोरिंगला पण आपण टाइल्स वापरलेले आहेत. तुमची काही रिक्वायरमेंट असेल, साईज मला तुम्ही व्हॉट्सअप करा. त्याचबरोबर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मी हा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे हे पूर्ण रेडी झालं, ते तर आता पेंटिंग होईल. त्याचबरोबर आपली अल्युमिनियमची 3 ट्रॅक 4x4 ची विंडो लागेल इकडं. आणि इथं जो आपण पेज ठेवलेला आहे, इथं पेज दाखवा तुम्ही मॅडम. इथं पेज दाखवा. इथं जो स्पेस ठेवलेला आहे आपण, तो पेज जो आहे तो आपण वॉर्डरोब साठी ठेवलेला आहे. तो वॉर्डरोब साठी स्पेस आहे. म्हणजे कॉटेज मध्ये जेवढी ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारे हा एक कॉमन साईज मध्ये आपण ब्लॉक बनवला आहे. आणि जे ट्रायंगल आपण बनवलंय बाहेरच्या साईडने, हा ट्रायंगल सिलिंग आपण याला घेतलेला आहे. तर ट्रायंगल सिलिंगला हे आपण सिमेंट बोर्ड लागले. पीव्हीपी सीट कुठेही आपण वापरलं नाही, कारण ट्रान्सपोर्ट मध्ये ते क्रॅक होण्याची, डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण हे सिमेंट शीटच सगळीकडे वापरलेले आहेत. आणि वरती आपण ह्याच्यावरती 1 mm GI सीट वापरले. आणि त्याच्यावरती आपण आता कौलारू पत्रे वापरू शकतात, सिंगल्स वापरू शकतात, एमएची शीट वापरू शकतात, किंवा जे कौलं असतात आपले ते कौलं वापरू शकतात, मँग्रोल टाईल्स वापरू शकतात. म्हणजे कुठलंही मटेरियल तुम्ही रुपिंग साठी जे सांगाल ते मटेरियल आपण वापरू शकतो. म्हणजे वरतूनही कंटेनर दिसणार नाही, फ्रंट साईडनी कंटेनर दिसणार नाही. तुम्हाला कंटेनर तुमचं दिसणार फक्त तिन्ही साईडने. तर आपली कोणाचीही काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपलं पुण्यामध्ये देहू, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान देहू या ठिकाणी आपलं वर्कशॉप आहे. तर कुणाला ह्या गोष्टी लाईव्ह बघायच्या असतील, सगळं मटेरियल वगैरे काम कसं चालतं काय, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. धन्यवाद.